ज्या भागामध्ये भाजपाला उमेदवार नव्हे तर बूथवर बसायला कार्यकर्ता देखील मिळत नव्हता, त्या भागामध्ये आज भाजपाची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रचंड गर्दी आहे. आणि त्या गर्दीमधलेच हे दोन चेहरे आहेत. आणि त्या चेहऱ्यामधलं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यापैकी एकाला एक उमेदवारी देण्यात येणार आहे. किती नंबर प्रभागामध्ये आपली उमेदवारी भावाची निश्चित झाली? माझे लहान बंधू गौतम मधुकर कसबे प्रभाग क्रमांक 1 मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून इच्छुक आहेत व आमचे आदरणीय नेते सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, सोलापूर शहर उत्तरचे विद्यमान आमदार आदरणीय विजयकुमार देशमुख मालकांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ काम आम्ही दोघं भाऊ करत आहोत. तेव्हा आमचा भारतीय जनता पार्टीवर पूर्णपणे विश्वास आहे की प्रभाग 1 नंबरमधून माझ्या भावाचं 100% भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून निश्चित झालेला आहे. तेव्हा आम्ही किती महिने झालं प्रयत्न करत होतो तुम्ही उमेदवारी मिळावी? आम्ही उमेदवारी मिळावी म्हणून कधीही प्रयत्न केला नाही साहेब. आमची DK मागासवर्गीय सामाजिक संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून नेतृत्वानं छेरलं तुम्हाला? गेले 25 वर्ष आम्ही 25 वर्ष आम्ही सामाजिक कार्य करत आहोत. त्यात सर्व धर्मीय सामुदायिक सोहळा असेल, दिवाळीमध्ये सर्व माझ्या हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध ह्या समाजातील सर्व लोकांना आम्ही अन्नधान्य व फराळ्या साहित्याचं वाटप करत असतो. रमजान सणामध्ये आम्ही मुस्लिम बांधवांना शुरकुर्मा साहित्याचं वाटप करत असतो. आणि गेले अनेक वर्ष आम्ही हे काम करत असताना गेल्या पंचवर्षी 2017मध्ये माझ्या लहान भावाची मिसेस ज्योती गौतम कसबे हे अपक्ष RPIचे उमेदवार म्हणून थांबले होते. तेव्हा आम्ही एकटे उमेदवारी लढवली होती. त्यावेळेस आम्ही 3500च्या वर मतं घेतले अपक्ष म्हणून. आणि पॅनल पद्धतीनं आम्ही एकटे उभारून एवढी मतं घेऊन आदरणीय विजयकुमार देशमुखांच्या आदेशानं बहुतेक तीच गोष्ट नेतृत्वाच्या लक्षात आली आणि त्यांनी उमेदवारी निश्चित केली. हो, 100%. आणि आमचं असं आहे की आम्ही ज्यावेळेस निष्ठा आणि प्रामाणिकता आम्ही ज्या व्यक्तीला मानतो त्यांना मनापासून मानतो. आम्ही कधीही तिकिटासाठी किंवा आम्हाला तिकीट मिळावं ह्यासाठी कधी न प्रयत्न करता भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक व सच्चा कार्यकर्ता म्हणून आम्ही प्रभागामध्ये काम केलो. त्याचं निश्चित पक्षानं विचार करून आज आमचं नाव निश्चित केलेलं आहे. खरोखरच मी आदरणीय विजयकुमार देशमुख मालक असतील, सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमच्या ताई रोहिणीताई तळवळकर असतील व भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळी असतील, ह्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. त्या विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही. व भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक म्हणून आम्ही प्रभाग क्रमांक 1 मधून असं काय काम करू की मी बंधूंना विचारतो, नक्कीच ते नेतृत्व करणार आहेत म्हणून तो प्रश्न. पण विशेष आहे की नेतृत्वावर टाकलेला हा विश्वास आणि नेतृत्वानं दिलेला कार्यकर्त्यांना दिलेलं बळ, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज गौतम उभारणार आहेत. गौतम, कसं वाटतं की नेतृत्वाकडून तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली? आभार कोणाचे म्हणाल? आभार माझे पालकमंत्री विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी आमच्या दोघा भावावर विश्वास ठेवून आम्हाला त्या भागात काम करायची संधी देणार आहेत. जो प्रभाग आहे तो पूर्णपणे म्हणजे मिश्र आहे आणि बहुतांश 65% भाग हा दलित वस्तीचा आहे. दलित वस्तीसाठीचं वेगळं विजन काय असेल? दलित वस्तीतलं वेगळं विजन असं असणार आहे. त्या भागातले समस्या अडचणी एवढ्या खूप आहेत. त्या भागातलं सुखलाम समलाम तिथलं झालं पाहिजे काम. ह्या पद्धतीनं आम्ही दोघं भाऊ आणि माझ्यासकट येणारे 4 नगरसेवक हे पूर्णपणे भागातलं आम्ही सुखलाम समाधान करून काम असं करणार आहोत. नक्कीच आमच्याकडूनच्या शुभेच्छा. पण जाता जाता एक पुन्हा म्हणतो की मातोश्री रमाबाई आंबेडकरचा जो परिसर आहे तो परिसर विकसित होणं आणि नागरी सुव्यवस्था तिथंपर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे. यासाठीचे काय प्रयत्न असतील? त्या भागामध्ये दलित समाजाची संख्या अतिशय मोठी असल्या कारणाने आम्ही आज अनेक वर्ष DK मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम करत असतो. DK सामाजिक संस्था म्हणजे दलितांची कैवारी, त्याचा लॉंग फॉर्म. आणि आम्ही दलितांची कैवारी कंटिन्यू आहोत म्हणून तर भारतीय जनता पार्टीने आमच्यावर विश्वास ठेवला. आणि भारतीय जनता पार्टींचा विश्वास आणि भारतीय जनता पार्टीची दलितांवरची माया आणि त्यांच्यावरची छत्रछाया आम्ही कधीही वाया जाऊ देणार नाही. आणि जशी धारावीचा यमक जुळलं, माया मग वाया जाऊ देणार माया. खरोखरच भारतीय जनता पार्टीने आम्हाला का निवडलं तर आमच्या त्या भागातील दलितांचा व तिथल्या समस्या, तिथला विकास
व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे त्याने आम्हाला निवडलेलं आहे. म्हणून तर भारतीय जनता पार्टीचे आम्ही आभार मानतो, कारण की आमच्यासारख्या दलित समाजाच्या मुलांवर किंवा उमेदवारावर आपण विश्वास ठेवून तिकीट दिलं आहे. विश्वास ठेवला त्याने. खूप मोठा विश्वास. म्हणून भागाचा विकास त्या भागाचा विकास, जसं धारावीचा विकास झालेला आहे मुंबईमध्ये, क्या बात आहे, क्या बात आहे. त्याच पद्धतीने आम्ही रमाबाई आंबेडकर नगर असेल, म्हणजे तो एक मोठा सम्राट- प्रोजेक्ट असेल. हो, जसा मुंबई महाराष्ट्रामध्ये जे धारावी देशामध्ये जो धारावीचा विकास झालेला आहे. धारावी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी. तिथं सर्व जात धर्माचे लोक राहतात. तिथेही दलित समाजाची संख्या खूप आहे. आणि त्या धारावीच्या जे महाराष्ट्र धर्तीवर जसा धारावीमध्ये विकास झालेला आहे, तसा विकास आम्ही सम्राट चौक असेल, रमाबाई आंबेडकर नगर असेल, हनुमान नगर असेल, आपले पोपलाई वस्ती असेल, मड्डी वस्ती असेल, हिप्परगा असेल, ह्या भागात जिथे जिथे झोपडपट्टी आहे त्या भागाचा विकास आम्ही केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, हे आम्ही ह्या ठिकाणी तुम्हाला गवाही देतो. आणि खरोखरच महाराष्ट्रातली धारावी जसं सुधारली तसं रमाई आंबेडकर नगर, सम्राट चौक, पोपले वस्ती, हनुमान नगर आणि मड्डे वस्ती, शिळगेचं भीमनगर आणि हिप्परगा ह्या भागातला विकास आम्ही निश्चित करू. विकासामध्ये आम्ही कधीही कुठल्याही गोष्टीत कमी पडणार नाही. आणि आमच्या पाठीशी सदैव सोलापूर शहर उत्तरचे आमदार माजी पालकमंत्री अजय कुमार देशमुखांचा आशीर्वाद असणार आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. म्हणजे आजच्या ह्या खरंच प्रचाराचं भाषण नव्हतं, पण प्रचारासारखंच हे भाषण झालं. आमची इच्छाच आहे विकास करायची. सम्राट चौकापासून अगदी फोपली आणि 70 फूट हिप्परगापर्यंतचा सगळा परिसर प्रभागाचा यांनी सांगितला. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.